असल्याची सध्या माहिती आहे आणि या ठिकाणी आता रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। रेस्क्यू केलं जातंय त्या मुलाला। रुग्णवाहिका जेसीबी बचाव पथक घटनास्थळी पोहोचलेलं आहे। मदत कार्य सध्या सुरू आहे। 13 विद्यार्थी या बसमध्ये होते आणि 12 विद्यार्थ्यांना बाहेर काढलेलं आहे। मात्र एक जण अजूनही त्या बसमध्ये अडकलाय। तर आपण पाहतोय या ठिकाणी हा परिसर, इथे बचाव कार्य सुरू आहे कारण एक मुलगा अजूनही अडकून आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीजी, आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी घटना आहे। या संपूर्ण प्रकारासंदर्भात काय प्रतिक्रिया आपली? मुळामध्ये ट्री अथॉरिटीच्या मीटिंगमध्ये आम्ही नेहमी सांगत असतो, तुम्ही झाडं तोडण्याचे प्रस्ताव खूप आणतात आणि काही गोष्टीला मान्यता असते, काही गोष्टीला आमचा विरोध असतो। कारण विकास हवाय पण भकास करून नाही। पण आता मात्र घटना घडताय त्या वॉर्डचा जो उद्यान अधीक्षक आहे त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे। कारण झाडांचे भार कमी करणं, झाडाला प्रोटेक्ट करणं, झाड मुळात सहित सोडून निघू नये, काही गोष्टी मार्च एप्रिल मे मध्ये केल्या पाहिजे। पण त्या केल्या जात नाही, त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागतात। या लोकांवर कारवाई केली पाहिजे। मात्र महापौर आणि उपमहापौरांनी ऑडिट झालं होतं, याची सगळ्याची माहिती घेतली होती अशी प्रतिक्रिया दिली आहे। करायचंय काय मॅडम? कागदावरच्या ऑडिटला काय अर्थ काय? जीव जर वाचणार नसतील तर ऑडिट काय? माझं म्हणणं ऑडिट होणं गरजेचं आहे, पण ऑडिट पेक्षा पहिलं त्याला प्रोटेक्ट करणं आणि कोसळून नये, त्याची मुळं वर आलेली कळतात। आणि वारंवार तक्रारी दिल्या होत्या तिथल्या नागरिकांनी, का नाही केल्या? त्यामुळे अशा अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे। नक्कीच नक्कीच धन्यवाद किशोरी पेडणेकरजी, TV9 मराठीशी बोलल्याबद्दल। तर या